हाय हॅलो नमस्कार. तर मी आहे तुमच्या सर्वांची लाडकी रोशनी. तर आज होता आमच्या बिट्टीचा बड्डे. त्याच्यासाठी आम्ही केला होता पावभाजीचा बेत. तर आम्ही करतोय पावभाजीची पूर्ण तयारी. फर्स्ट ऑफ ऑल मी घेतले होते बटाटा फ्लॉवर मी चढवले लगेच शेगडीवरती, कारण अजून खूप सारी भाजी होती, आम्हाला खूप क्वांटिटीमध्ये ती करायची होती, जास्त क्वांटिटीत. त्याच्यामुळे मी एक कुकर साईडला लावला, दुसऱ्या कुकरची तयारी करायला घेतली. तोपर्यंत बिट्टी मला देत होती पाणी आणून, कारण मी बटाटे कापत होते. तर त्या बटाट्यांसाठी, म्हणजे बटाटे लगेच ब्लॅक पडतात ना, तर त्याच्यामुळे लगेच धुवून कुकरला लावून द्यायला. मग मी काय काय टाकलं ते मला तुम्हाला सांगायला आवडेल. पावभाजीमध्ये बटाटा फ्लॉवर, वाटाणा म्हणजे ग्रीन पीस, त्याच्यानंतर ना गाजर, आणि त्याच्यात टाकले बीटरूट. तर एवढं सगळं भाजीसाठी मी घेतलं होतं शिजवायला. त्याच्यानंतर आम्ही केली होती टोमॅटोची प्युरी आणि अद्रक लसूणची पेस्ट. तर तुम्ही पाहू शकता बिट्टी म्हणते ये माझा बड्डे आहे, आणि सगळे काम करत आहेत. त्याच्यानंतर ढमूला पण आम्ही जास्त काम लावलेलं. तिला बोललो तू पटापट मला टोमॅटोची प्युरी करून दे, कारण कसं जास्त क्वांटिटीत असेल सगळ्यांनी मिळून केलं तर फास्ट होऊन जातं. तर आम्ही रुपाली ताईला दिला होता चहा बनवायला. बोललं तोपर्यंत सगळ्यांसाठी तू चहा बनव. आणि सगळे, म्हणजे फक्त आम्हीच नाही, आमच्याच फॅमिली नाही, तर बाहेर पण सगळे आम्हाला कामात हेल्प करत होते. बाकी अद्रक लसूण निसून द्या, कांदे कट करून द्या, असं चालू होतं. तर कांदा मी गोल्डन ब्राऊन करून घेतला आहे. त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे. फक्त एवढंच आहे की तुम्हाला सारखं कांदा जो आहे ते फक्त हलवत राहावं लागतं, कारण ते करपायला नको. नंतर ना त्याच्यात मी टाकले टोमॅटोची प्युरी. तर टोमॅटोची प्युरी पण सारखी ढवळावी लागते, कारण खालनं ती लागू नये, म्हणजे करपू नये, नाहीतर मग करपले जाते आणि चेहऱ्यावर पण ते उडतं गरम गरम वाफ असल्यामुळे. त्याच्यामुळे बारीक फ्लेम करून तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर आम्ही केली होती भाजी, जी शिजलेली भाजी ती स्मॅश केली. इकडे तुम्ही बघू शकता टोमॅटो पूर्णपणे शिजून रेडी झाला होता. मग त्याच्यामध्ये मी थोडेफार मसाले ॲड केले, ज्याच्यामध्ये होती हळद, अंबारीचा मिरची पावडर टाकली अंबारीची, आणि मीठ मी आधीच टाकलं होतं ज्यावेळेस कांदा भाजायला टाकला होता त्यावेळेसच. तर अशा प्रकारे एवढंच टाकलं. त्याच्यानंतर ना फक्त एक लक्कीचा चिकन मसाला टाकला मी, आणि सुहानाचा पावभाजी मसाला, ते मी पॅकेट फोडून ठेवले होते. एकदम घाई नको व्हायला म्हणून ते मला मम्मीने फोडून दिले होते, म्हणून मी पटापट टाकलं. आणि थोडीशी धना पावडर पण टाकली होती. आणि हे सगळं टाकताच मी सगळं हलवत होते सारखं, कारण खालनं लागायला नको म्हणून. तर अशी पावभाजीची प्रोसेस आहे. मीठ आधीच टाकलं होतं म्हणून काय वरतून जास्त नाही टाकलं. तर त्याच्यानंतर ना हे सगळं टाकून झाल्यावरती आमची पावभाजी बाहेर स्मॅश होत होती तोपर्यंत. नंतर ना मी हे टाकल्यावरती हळूहळू मला ते थोडी पावभाजी, म्हणजे पावभाजी म्हणण्याच्या ऐवजी ते जी भाजी असते ते आणून देत होते, की मी नंतर ती हळूहळू ॲड करत होते, कारण खूप जास्त क्वांटिटी होती. ती जी पावभाजी आहे ती मिक्स करायला थोडा त्रास होत होता, कारण एवढी सगळी पावभाजी मिक्स करायला त्रास होणारच होता. त्याच्यामुळे हळूहळू एक गोष्ट ते आणून देत होते मला. आणि मग मम्मी पण थोडी मदत करत होती पावभाजी टाकायला वगैरे. आणि इतकी टेस्टी झाली होती पावभाजी, सगळ्यांनाच खूप आवडली. त्यात आता चालू आहेत थंडीचे दिवस, तर सगळ्यांनी खूप एन्जॉय करत ती पावभाजी खाल्लेली आहे. तर मी अशी थोडी छोट्या क्वांटिटीत पण बनवून एक व्लॉग करून नक्कीच टाकेल, तो पण तुम्ही बघू शकता. आता ही पावभाजी तयार आहे, फक्त थोडंसं तिला वाफेवरती ठेवायचं, नंतर लगेच तयार होते, कारण ऑलरेडी सगळं शिजलेलं असतं. तर वरून त्याच्यामध्ये फक्त आपल्याला बटर ॲड करायचे, म्हणजे अमूल बटर टाकलं होतं मी. त्याच्यानंतर कोरिएंडर लिव्स म्हणजेच कोथिंबीर वरनं ॲड करायची. झाली बाकीची आमची पावभाजीची जी तयारी होती. कांदा वगैरे बारीक चॉपिंग वगैरे करून रेडी होता सगळा. नंतर ना आम्ही गेलो डायरेक्टली मेकअप करायला. मग बिट्टीचा बड्डे होता. बिट्टी एकदम छान मस्तपैकी मेकअप करत होती. तिला करायची होती स्ट्रेटनिंग. तर ती आरशासमोर थांबून तिचं चालू होतं. ढमूला ओरडून शेवटी ढमू पण मेकअप करायला तयार झाले. ढमू तर रेडी झालीच होती, राहिले फक्त मीच, कारण माझे कपडे होते माझ्या घरी. अजय बोलला मी कपडे घेऊन येतो, मग तू आवर. मम्मीची तयारी चालू होते मस्तपैकी. अशा प्रकारे आम्ही सगळे रेडी झालो होतो बिट्टीच्या बड्डेसाठी. बिट्टीचा हा बड्डे जो होता तो 20वा बड्डे होता. 20वाच ना, 20वाच बड्डे होता, सॉरी. तर नंतर ना पप्पा पण एकदम मस्तपैकी स्टाईल मारत होते.
नंतर मी तयार झाले होते. मी तुम्हाला ते कानातले दाखवत होते, कारण बघा गोव्याचे कानातले आहेत म्हणून स्टाईलमध्ये उगाचच. त्याच्यानंतर बिट्टीचा बड्डे असा आम्ही बाहेर सगळ्यांसोबत सेलिब्रेट केला. आमची झंगी गँग तुम्हाला हाय करते, हॅलो ये. तुम्ही बघू शकता खूप मज्जा आली बिट्टीच्या बड्डेला आणि खूप जास्त थंडी होती, तर सगळे स्वेटरमध्येच आले होते. आणि असं आमची वाडी आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करा. थँक्यू.